मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू ऑल ऑफ यू. बेटा आजचा आपला टॉपिक आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. हा टॉपिक काय आहे ते समजून घेऊ आपण. सपोज मी एक ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन घेतली बेटा, 7 नंतर 5, 7 नंतर 5 नंतर काय बेटा 3 1 कंटिन्यू. ठीक आहे, 7 5 3 1 ही AP एक चेक करून बघा. 5 - 7 -2, 3 - 5 -2, 1 - 3 -2. कॉमन डिफरन्स सेम येतोय. मग तुम्हाला सांगितलं बेटा पहिल्या दोन टर्मचे समेशन करा. तुम्ही सहज करू शकतात. पहिल्या दोन टर्म 7 आणि 5 किती येईल 12. हे कसं शो करतात, एस फॉर समेशन. फर्स्ट टू टर्म्स आहे म्हणून ST. तुम्हाला सांगितलं पहिल्या तीन टर्मचे समेशन करा, तर S3 करू शकतात तुम्ही. 7 + 5 + 3, 7 आणि 5 12, 12 आणि 3 15. पण जर तुम्ही सांगितलं यस 1000 करा पहिले 1000 टर्मची समेशन, तर बेटा ही टर्म फाइंड आउट करणं खूप कठीण होऊन जाईल. एवढ्या 1000 टर्मची तुम्हाला बेरीज करावं लागेल. ठीक आहे, मग त्यासाठी एक फॉर्म्युला त्यांनी फाइंड आउट केला आहे. तो काय बघा, इथे लिहितोय मी, द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ arithmetic progression is Sn equal to n/2 in the bracket 2a plus n minus 1 into t. हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकतात, किंवा लास्ट टर्म माहिती असेल तर दुसरा एक फॉर्म्युला आहे n/2 इन द ब्रॅकेट a प्लस l. l म्हणजे काय, तर लास्ट टर्म. तुम्ही तिथे tn सुद्धा वापरू शकतात. tn ला सुद्धा आपण काय म्हणतो, लास्ट टर्म. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला बघायचे आहेत, पण यापैकी आपण फर्स्ट फॉर्म्युला सगळ्यात जास्त वेळेस यूज करतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची टेक्निक काय रे सांगतो. tn माहिती बेटा तुम्हाला, tn चा फॉर्म्युला होता a प्लस n मायनस 1 इंटू d. हा tn चा फॉर्म्युला होता. तर काय करा बघा, ब्रॅकेट टाका, 2 ने मल्टिप्लाय करा, इकडे 2 ने डिवाइड करा. ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर डिवाइड करायचं, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, आणि इथे n ठेवा. बघा, n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू d, n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ठीक आहे, तर दोन फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हा फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा आणि हाच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. म्हणजे समेशन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला तीन गोष्टी माहिती पाहिजे, n, a आणि d. हे तीन गोष्टी माहिती असेल तर तुम्ही समेशन सहज फाइंड आउट करू शकता. आणि बेटा तुम्हाला आधी समेशन भेटणार आहे ती फर्स्ट टर्म पासून जाईल. म्हणजे S7 असं लिहिलेलं असेल तर याचा अर्थ काय होईल, पहिल्या टर्म पासून ते 7व्या टर्म पर्यंतची बेरीज. ठीक आहे, असं लिहिलं S50, याचा अर्थ काय असेल, फर्स्ट टर्म पासून ते 50 टर्म पर्यंतची समेशन. ठीक आहे, आता बेटा आपण हा फॉर्म्युला वापरून खरंच चेक करू की समेशन बरोबर भेटते का चुकीची भेटते. सपोज मी एक ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन घेतो इथे, 10 12 14 16. ठीक आहे, आता इथे फर्स्ट टर्म काय बेटा 10, सेकंड टर्म आहे 12. मग आपण कॉमन डिफरन्स काढू शकतो ना, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे a. सो 12 मायनस 10 दॅट इज 2. आता तुम्हाला बेटा S3 फाइंड आउट करायचं असेल, S3, तर तुम्हाला यांची व्हॅल्यू 3 टाकावं लागेल. तिथे व्हॅल्यू पुट करतो मी. ठीक आहे, लक्षात घ्या, पहिल्या फॉर्म्युल्यात S यांची व्हॅल्यू 3 पुट करा, n/2 म्हणजे 3/2. ठीक आहे, 2a ची व्हॅल्यू किती आहे 10, n-1 3-1, d ची व्हॅल्यू किती 2, कॉमन डिफरन्स आहे 2. बघा आन्सर काय येतं इथे, 3/2, 2 इंटू 10 20 प्लस 3-1 2, 2 इंटू 2 4. मग हा काय होईल बेटा 3/2 इंटू 20 प्लस 4 24. 2 ने डिवाइड करा, 12 12 3 36. पहिल्या तीन टर्मची ॲडिशन किती पाहिजे 36. करा तर 10 12 आणि 14 याची ॲडिशन करू. इथे बघा 10 12 14, 2 प्लस 4 6 1 1 1 3. दॅट इज राईट आहे. बघा फॉर्म्युला वापरून तुम्ही सहज समेशन काढू शकता. आता आपल्याला प्रॅक्टिस सेटला सुरुवात करायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.3 ला आपण आता सुरुवात करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा ऍक्टिव्हिटी काय आहे.
फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. फर्स्ट टर्म आहे बेटा 6 आणि कॉमन डिफरन्स आहे 3. ॲज 27 तुम्हाला फाइंड आउट करायचे, म्हणजे पहिल्या 27 टर्मची समेशन आपल्याला फाइंड आउट करायची. मग त्यांनी इथून सोल्युशन सुरू केलं आहे. काय म्हटलंय बघा, ए फर्स्ट टर्म 6 दिलेली आहे, कॉमन डिफरन्स 3 दिलेला आहे, ॲज 27 तुम्हाला फाइंड आउट करायचे. बेटा ॲज 27 फाइंड आउट करायचे तर एस एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग एस एनचा फॉर्म्युला दिला आहे, फक्त इथे बॉक्स टाकला आहे. तर एस एनचा फॉर्म्युला n/2 इन द ब्रॅकेट 2a + n-1 इंटू डी. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं, व्हॅल्यू पुट केली. यांची व्हॅल्यू 27 बघा, यांची व्हॅल्यू 27/2 आणि पुढे एकच बॉक्स दिला. याचा अर्थ n/2च्या पुढे जे पण आहे बेटा एवढी पूर्णची जी व्हॅल्यू येणार आहे ते तुम्हाला ते लिहायची डायरेक्ट. ठीक आहे. तर रफ वर्कमध्ये करतो बघा, 2 इंटू एची व्हॅल्यू 6 प्लस n-1 यांची व्हॅल्यू पुट केली 27 वजा 1 आणि डी किती आहे 3. कॅल्क्युलेशन करू, बेसक 12, 27 मधून 1 गेले 26, 26 × 78, ॲडिशन करा बेटा 90. ठीक आहे. तर इथे येईल 90. तर 90ला तुम्ही 2ने भाग देऊ शकता. तर काय येईल बघा, 27 इंटू 90/2 45, 27 इंटू 45. सो 27 इंटू 45 आपल्याला करायचे. 27चा पाडा आपण करणार आहे ते बघा. 27 × 5 = 132, अच्छाला 13, 27 चौक 108 आणि 10 118 आणि 3 121. सो 1 2 1 5 इज द फायनल आन्सर. हे रफ वर्क आहे, हे तुम्ही कट करू शकता. ठीक आहे. एक्झाममध्ये रफ वर्क पेपरच्या मागे करायचं बेटा. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी खूप सोपी होती, व्यवस्थित लक्ष देऊन ते करून घ्यायचे तुम्हाला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.3ला आपण आता सुरुवात करणार आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा ॲक्टिव्हिटी काय आहे. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. फर्स्ट टर्म आहे बेटा 6 आणि कॉमन डिफरन्स आहे 3. ॲज 27 तुम्हाला फाइंड आउट करायचे, म्हणजे पहिल्या 27 टर्मची समेशन आपल्याला फाइंड आउट करायची. मग त्यांनी इथून सोल्युशन सुरू केलं आहे. काय म्हटलंय बघा, ए फर्स्ट टर्म 6 दिलेली आहे, कॉमन डिफरन्स 3 दिलेला आहे, ॲज 27 तुम्हाला फाइंड आउट करायचे. बेटा ॲज 27 फाइंड आउट करायचे तर एस एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग एस एनचा फॉर्म्युला दिला आहे, फक्त इथे बॉक्स टाकला आहे. तर एस एनचा फॉर्म्युला n/2 इन द ब्रॅकेट 2a + n-1 इंटू डी. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं, व्हॅल्यू पुट केली. यांची व्हॅल्यू 27 बघा, यांची व्हॅल्यू 27/2 आणि पुढे एकच बॉक्स दिला. याचा अर्थ n/2च्या पुढे जे पण आहे बेटा एवढी पूर्णची जी व्हॅल्यू येणार आहे ते तुम्हाला ते लिहायची डायरेक्ट. ठीक आहे. तर रफ वर्कमध्ये करतो बघा, 2 इंटू एची व्हॅल्यू 6 प्लस n-1 यांची व्हॅल्यू पुट केली 27 वजा 1 आणि डी किती आहे 3. कॅल्क्युलेशन करू, बेसक 12, 27 मधून 1 गेले 26, 26 × 78, ॲडिशन करा बेटा 90. ठीक आहे. तर इथे येईल 90. तर 90ला तुम्ही 2ने भाग देऊ शकता. तर काय येईल बघा, 27 इंटू 90/2 45, 27 इंटू 45. सो 27 इंटू 45 आपल्याला करायचे. 27चा पाडा आपण करणार आहे ते बघा. 27 × 5 = 132, अच्छाला 13, 27 चौक 108 आणि 10 118 आणि 3 121. सो 1 2 1 5 इज द फायनल आन्सर. हे रफ वर्क आहे, हे तुम्ही कट करू शकता. ठीक आहे. एक्झाममध्ये रफ वर्क पेपरच्या मागे करायचं बेटा. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी खूप सोपी होती, व्यवस्थित लक्ष देऊन ते करून घ्यायचे तुम्हाला. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे आता आपल्याला. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर. पहिले 123 इव्हन नॅचरल नंबरची तुम्हाला बेरीज करायची बेटा, समेशन फाइंड आउट करायची. मग हा कन्सेप्ट समजून घ्या. इव्हन नॅचरल नंबर्स कोणते कोणते असतात. तुम्हाला नॅचरल नंबर माहिती आहे 1 2 3 4 5 इन्फानाईटपर्यंत. ठीक आहे. त्यातले इव्हन नंबर घ्यायचे, म्हणजे कोणते येतील बेटा 2 4 6 8. या नंबरला आपण 2ने भाग देऊ शकतो, त्याला आपण जनरली इव्हन नंबर म्हणतो. ठीक आहे. तर ही झाली बेटा आपली रिक्वायर्ड सिक्वेन्स इव्हन नॅचरल नंबरची. असे 123 नॅचरल नंबरचे तुम्हाला
ॲडिशन फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर मी पहिलं सिक्वेन्स लिहून घेतोय. लक्षात घ्या, असं लिहायचंय, द सिक्वेन्स ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स इज 2, 4, 6, 8 कंटिन्यू. आता बेटा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, कारण डिफरन्स चेक करा. कॉन्झिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स जर सेम असेल तर दिलेले सिक्वेन्स काय असते, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. 4 मधून 2 गेले 2, 6 मधून 4 गेले 2, 8 मधून 6 गेले 2. ही काय एपी आहे. मग असं लिहायचं विच इज ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे ही सिक्वेन्स काय, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. देअरफॉर हिअर ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 2, T2 कॉमन डिफरन्स किती, आपलं सेकंड टर्म किती आहे 4, कॉमन डिफरन्स काढू शकतो आपण, D = T2 मायनस ए. सो 4 मायनस 2 = 2. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, 123 टर्मचे समेशन म्हणजे S123 तुम्हाला फाइंड आउट करायची. तर बेटा इथे समेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर असं लिहायचं बघा, द सम ऑफ फर्स्ट and terms of arithmetic progression is given by Sn is equal to n by 2 in the bracket 2a plus n minus 1 into d. रफ वर्क आहे, आपण कट करून टाकू. आता या फॉर्म्युलामध्ये बेटा प्रॉपर व्हॅल्यू पुट करायचं आहे. आता तुम्हाला S123 फाइंड आउट करायची आहे. मग एनची व्हॅल्यू काय टाका, 123. बघा इथे पुट n = 123, a = फर्स्ट टर्म आहे 2 आणि कॉमन डिफरन्स पण 2 आहे. a = 2, d = 2. सो देअरफॉर S123 = 123/2 in the bracket 2 into 2 plus 123 minus 1 into d म्हणजे 2. ठीक आहे, देअरफॉर कॅल्क्युलेशन करू आता. 123/2 in the bracket 2 into 2 4. 123 मधून 1 गेले 122, त्याच्या दुप्पट 244. तोंडी करायचं आहे आता. सो 123/2 मल्टिप्लाय, यांची ॲडिशन करा, 2, 4, 8. चला इकडे लक्ष द्या, बे 2 4, बे 8. म्हणजे फायनली तुम्हाला काय करायचं बेटा, 123 × 124. इथे करतोय मी रफ वर्कमध्ये. 123 × 124. 4 त्रिक 12, चला 1, 4 2 8 आणि 1 9, 4 1 4 0, बे त्रिक 6, बे 2 4, बे 1 बे 2 0, 3 2 1. करा ॲडिशन, 2 9 आणि 6 15, चला 1, 4 त्रिक 12, चला 1 5 1. काय आलं बेटा, 15252. हे तुमचं S123. फायनल आन्सर लिहायचं, बाकी फक्त आता हे रफ वर्क मी कट करून देतोय. मग फायनल आन्सर कसं लिहायचं बेटा, देअरफॉर आन्सर नाव टाका, द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल numbers is 15252. अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सहज सॉल्व करू शकतात. प्रत्येक स्टेपमध्ये देअरफॉरचं साईन द्यायचं, एवढं लक्षात घ्या फक्त. आता याच्यात काय केलं मी, पहिले इव्हन नॅचरल नंबरवर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं आणि ती सिक्वेन्स लिहून घेतली. मग असं आढळलं की ती सिक्वेन्स एपी राहणारच आहे. ठीक आहे, मग त्याचे गिवन टर्म लिहून घेतल्या आणि S123 फाइंड आउट करायचं आहे, म्हणून SNचा फॉर्म्युला यूज केला. प्रॉपर व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 3 बघायचा आहे आता आपल्याला. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. बघा मागच्या प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम, पण फरक काय, मागच्या प्रॉब्लेममध्ये क्लिअर दिलं होतं पहिले 123 नंबरचे समेशन फाइंड आउट करा. आता तसं नाही म्हटलं, आता
1 पासून ते 350 पर्यंत जेवढे इव्हन नंबर्स आहे त्याची तुम्हाला समेशन फाइंड आउट करायची. बेटा मग एक तर इव्हन नंबर नाहीये, एक नंतर काय आहे 2, 2 नंतर येईल 4, 4 नंतर 6, नंतर 8 आणि लास्ट इव्हन नंबर येईल 350. ही आहे तुमची सिक्वेन्स. तर ही रिक्वायर्ड सिक्वेन्स तुम्हाला व्यवस्थित लिहायची. कसं लिहायचं बघा, प्रश्नाची मदत घ्यायची. द सिक्वेन्स ऑफ even numbers from 1 to 350 is 2, 4, 6 आणि लास्टला घेतील बेटा 350. आता ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तुम्ही डिफरन्स चेक करा. 4 मधून 2 गेले 2, 6 मधून 4 गेले 2. तर ही AP दिलेली आहे, मग ते लिहायचं विच इज AP, विच इज AP हिअर. आता बघा APची फर्स्ट टर्म काय, A म्हणजे फर्स्ट टर्म आहे 2, T2 सेकंड टर्म आहे 4. कॉमन डिफरन्स काढू शकतो आपण, T2 मायनस A, 4 मायनस 2, कॉमन डिफरन्स आहे 2. आणि बेटा लास्ट टर्म आहे 350. तर लास्ट टर्म म्हणजे TN इज इक्वल टू 350. तुम्ही लास्ट टर्म Lने सुद्धा दाखवू शकता. ठीक आहे. तर आता तुम्हाला समेशन फाइंड आउट करायची आहे. तर पहिले हे माहिती पाहिजे बेटा हे किती नंबर्स आहे, किती नंबरची समेशन फाइंड आउट करायची हे आपल्याला माहिती नाही आहे. मग आपण पहिला Nची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, म्हणजे दिलेल्या सिक्वेन्समध्ये टोटल नंबर किती आहे आपण फाइंड आउट करून घेऊ. मग त्यासाठी कोणाची मदत घ्यायची आहे, तर डाटा बघा. दिलेल्या डाटामध्ये तुम्हाला TN माहिती आहे. TNचा आपल्याकडे फॉर्म्युला बेटा nth टर्मचा, तो आपण यूज करणार आहे. ठीक आहे. मी ते असं लिहितोय मी, वी नो दॅट nth term of arithmetic progression is Tn equal to A plus n minus 1 into D. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करा. Tn ची व्हॅल्यू आहे 350. सो 350 इक्वल टू A फर्स्ट टर्म 2, n आपल्याला काढायचं आहे n मायनस 1, D किती येते 2. आता हे सॉल्व करत असताना पॉझिटिव्ह 2 इकडे तर नाही होईल निगेटिव्ह. 350 मायनस 2 इक्वल टू n मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2. सबट्रॅक्शन करा. 348 इज इक्वल टू 2 बेटा मल्टिप्लाय आहे ना, इकडे तर डिवाइड होईल n मायनस 1. डिवायडेशन करू आपण. बे एक बे, एक उरला 14, बे 7 14, बे 4 8, n मायनस 1. हे रफ वर्क हे कट करतोय मी. सो मायनस 1 आहे बेटा, इकडे त्यांना काय होईल प्लस 1. Therefore 174 plus 1 is equal to n. 175 is equal to n. म्हणजे किती नंबर आहे, 175 नंबर. म्हणजे 1 पासून ते 250 पर्यंत इव्हन नंबर किती आहे 175. त्यांचे समेशन तुम्हाला फाइंड आउट करायची. म्हणजे S175 आपल्याला इथे फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग मी समेशनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. मग असं लिहा बघा, वी नो दॅट the sum of first n terms of arithmetic progression is given by, पहिला n टर्मचे समेशन Sn काय फॉर्म्युला आहे, n/2 इन द ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू D. चला व्हॅल्यू पुट करा. n ची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल 175, कारण S175 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो पुट n इक्वल टू 175. A फर्स्ट टर्म आहे 2, D कॉमन डिफरन्स आहे 2. चला इथे व्हॅल्यू पुट करू. लक्षात घ्या, S175 इज इक्वल टू 175 अपॉन 2 इन द ब्रॅकेट 2a 2 इंटू 2 प्लस 175 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे 2. कॅल्क्युलेशन करू. 175 अपॉन 2 मल्टिप्लाय इन द ब्रॅकेट 2 इंटू 2 4. ठीक आहे. 175 मधून 1 गेले 174 मल्टिप्लाय 2. सो 175 अपॉन 2 मल्टिप्लाय 4 प्लस गुणाकार
बेचौक 8, बे 7 14, चला 1, बे का बेन 1 3. ठीक आहे. सो 175/2 मल्टिप्लाय, ॲडिशन करा 352, 2 ने भाग देतो बेटा, बे 1 बे, बे 7 14, 1 उरला बे 6 12, 175 गुणिले 176 तुम्हाला करायचे. इथे मल्टिप्लिकेशन करतोय मी. 175 इंटू 176, 6 पंचे 30, अच्छाला 3, साईन 7 42 आणि 3 45, अच्छाला 4, 6 1 6 4 10, ते 0, 7 5 35, अच्छाला 3, 7 7 49 आणि 3 52, अच्छाला 5, 7 1 7 आणि 5 12, ते 2 0 1, त्याच्यामुळे 5 7 1, ॲडिशन करा 0, 5 आणि 5 10, अच्छाला 1, 2 आणि 5 7 आणि 1 8, 1 आणि 2 3, 3 आणि 7 10, अच्छाला 1, किती आलाय बघा 30800. 30800 हे बेटा तुमचं फायनल आन्सर. कॅल्क्युलेशन रफ वर्क येते कट करतोय मी. तर फायनल आन्सर S175 = 30800. म्हणजे तुम्ही आन्सर नाव टाकून असं लिहू शकता, द सम ऑफ इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350 इज 30800. ठीक आहे. तर मागचा प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममध्ये फरक काय होता, तर मागच्या प्रॉब्लेममध्ये एनची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती, इथे एन पहिले काढावा लागला, त्यानंतर आपल्याला S175 भेटणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 पाहूया आता काय दिलं आहे. इन ॲन AP 19th टर्म इज 52. 19 नंबरची टर्म आहे बेटा 52. 38th टर्म इज 128. 38 नंबरची टर्म आहे 128. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. डाटा एकदम सिंपल दिला आहे, पहिले डाटा लिहून घेऊ. AP दिलेली आहे फॉर गिवन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. 19 नंबरची टर्म म्हणजे T19 इज इक्वल टू 52. त्यानंतर 38 नंबरची टर्म T38 इज इक्वल टू 128. तुम्हाला सम ऑफ फर्स्ट 56 टर्म फाइंड आउट करायची ना, S56 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर बेटा डाटा जो दिला त्याचा वापर करून घेऊ. T19 दिली आहे, मग T19चा फॉर्म्युला यूज करू. जसं TNचा फॉर्म्युला आहे, त्यात आपण यांची व्हॅल्यू 19 पुट केली की आपल्याला TN भेटतोय. ठीक आहे. मग TNचा फॉर्म्युला लिहिणार आहे मी. सो वी नो दॅट nth term of arithmetic progression is given by nth term, मग Tn इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. व्हॅल्यू पुट करा, 19 पुट करा. आता याला इक्वेशन फर्स्ट म्हणू, कारण आपल्याला 2 वेळेस लागणार आहे, T19ला आणि T38ला. सो पुट n इक्वल टू 19 इन इक्वेशन फर्स्ट. सो वी गेट, व्हॅल्यू पुट करा, T19 इज इक्वल टू A. ए तर काही माहिती नाही आपल्याला, एनची व्हॅल्यू 19 - 1 इंटू D. T19 दिली आहे 52. सो 52 इक्वल टू A प्लस 19 - 1 18 D. तर फक्त इक्वेशन तयार झालं आहे. मला नाव देऊ इक्वेशन सेकंड. इथून आपल्याला काही व्हॅल्यू भेटलेली नाही आहे, फक्त इक्वेशनचं फॉर्मेशन झालं आहे. याचा वापर केला गेला बेटा. आता T38 यूज करायचा आहे, तर यांची व्हॅल्यू TN मध्ये यांची व्हॅल्यू 38 पुट करावी लागेल. ठीक आहे. सो पुट n इक्वल टू 38 इन इक्वेशन फर्स्ट. जो डाटा दिला आहे ना त्याचा वापर करा, तुम्हाला बरोबर पुढच्या स्टेप समजत जातील. 38 व्हॅल्यू पुट करायच्या मध्ये T38 इज इक्वल टू A प्लस 38 - 1 इंटू D. सो T38 ची व्हॅल्यू दिली आहे, किती आहे 128. देअरफॉर 128 इक्वल टू A प्लस सबट्रॅक्शन 37 D. इक्वेशन नंबर 3. तर तुम्ही ऑब्झर्व केला बेटा, आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड हे 2 इक्वेशन तयार झाले. याच्यामध्ये व्हेरिएबल आहे A आणि D. ए आणि डी दोघे लिनियर इक्वेशन आहे. तर आपलं चॅप्टर फर्स्ट आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याप्रमाणे आपण ते सॉल्व्ह करू शकतो. तर मी ते एलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. म्हणजे मी जर इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन थर्ड केलं बेटा, तर ए आणि हा ए काय होऊन जाईल, कॅन्सल. तर इथे काय करणार आहे मी, परफॉर्म
इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन थर्ड. तर सेकंड इक्वेशन हे काय लिहून घेऊ पहिले 52 इक्वल टू ए प्लस 18d मायनस 128 इक्वल टू ए प्लस 37d. पण बेटा आपण दोन इक्वेशनची जेव्हा सबट्रॅक्शन करतो तेव्हा सगळे साईन चेंज होतात. मग हा पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह झाला आहे, हा पॉझिटिव्ह येतो निगेटिव्ह येईल, हा पॉझिटिव्ह येतो निगेटिव्ह होणार आहे. सो ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह गेट्स कॅन्सल. सबट्रॅक्शन 52 मायनस 128 मोठ्या नंबरचं साईन आहे बेटा मायनस. सबट्रॅक्शन करा 8 मायनस 2 6 उलटं करावं लागेल ना, मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करा. 8 मायनस 2 6 इथे 12 मायनस 5 7. इकडे मोठ्या नंबरचं साईन मायनस. 7 मायनस 8 पॉसिबल नाही. 17 मायनस 8 किती होईल 9. 9 आणि 8 17. 3 मायनस 2 1 मायनस 19d. दोघी मायनस आहे तर पॉझिटिव्ह होतील. 76 इक्वल टू 19d. सो 19 मल्टिप्लायचा काय होईल डिवाइड. 19चा पडा पाठ असेल तर 19 चौक 76. डीची व्हॅल्यू किती आली बेटा 4. आता डीची व्हॅल्यू 4 जर मी इक्वेशन थर्ड किंवा इक्वेशन सेकंडमध्ये पुट केली तर मला काय भेटेल ए. मी सेकंडमध्ये पुट करतोय, थोडं लहान आहे ठीक आहे. सो पुट d इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड. हो काय होईल तर 52 इक्वल टू ए प्लस 18d. डी म्हणजे इथे 4 आहे. सो 52 इक्वल टू ए प्लस 18 चौक 72 ठीक आहे. पॉझिटिव्ह काय होईल निगेटिव्ह. देअरफॉर 52 मायनस 72 इक्वल टू ए. सो मायनस 20 इक्वल टू ए. एची व्हॅल्यू आली मायनस. आता आपल्याला बेटा ए सुद्धा माहिती आहे, डी सुद्धा माहिती आहे. काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला S56. मग समेशनचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल ठीक आहे. इथे फॉर्म्युला येतो मी. वी नो दॅट Sn इक्वल टू n by 2 in the bracket 2a plus n minus 1 into d. व्हॅल्यू पुट करा. n ची व्हॅल्यू 56 टाकावी लागेल कारण आपल्याला S56 फाइंड आउट करायचं आहे. 56 अपॉन 2 इन द ब्रॅकेट 2 इंटू ए. ए ची व्हॅल्यू मायनस 20 प्लस 56 मायनस 1 इंटू डी. डीची व्हॅल्यू किती बघा. डी काढला आपण इथे 4. चला कॅल्क्युलेशन करू आता. 56 निम्मे 28. 28 दुने 56 होतात. 2 इंटू मायनस 20 दॅट इज मायनस 40. 56 मायनस 1 55 इंटू 4. 55 इंटू 4 4 पंचे 20. चला 2 4 पंचे 20 2 22. पॉझिटिव्ह 2 2 0. सबट्रॅक्शन करू 28 इंटू. सबट्रॅक्शन केली बेटा किती येईल 180. चला गुणाकार करू आता 0. 28 गुणिला 18 करायचे तुम्हाला ठीक आहे. इथे करतोय मी 28 गुणिला 18. 8 8 64. चला 6 8 दुने 16 6 22. 0 2 8 4 10 1 5 504. हे तुमचं बेटा फायनल अँसर. काय विचारलं होतं फायनल अँसरमध्ये S56. सो S56 इज 5040. आणि हे जे रफ वर्क आहे आपल्याला कट करून घ्यायचं ठीक आहे. 2 ठिकाणी मी ते रफ वर्क केलं कट करून घेतो. या प्रॉब्लेममध्ये जे कन्सेप्ट यूज केले परत एकदा सांगतो बेटा मी. डाटा T19 T38 तुम्हाला दिला होता तर TNचा फॉर्म्युला यूज करा. टी दिला आहे ना, TNचा फॉर्म्युला यूज केला. दोघी व्हॅल्यूचा वापर केला. फर्स्ट व्हॅल्यू पुट केले, एक इक्वेशन तयार झालं. सेकंड व्हॅल्यू पुट केले, दुसरं इक्वेशन तयार झालं. दोघी लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले, आपल्याला डी आणि ए भेटला आहे ठीक आहे. तर आपल्याकडे आता ए पण आहे, डी पण आणि एन पण आहे. 3 फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे. मग S56 फाइंड आउट करायचं आहे तर SNचा फॉर्म्युला यूज करा, व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. चला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 बघूया. आता एक ऍक्टिव्हिटी दिली ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे 1 पासून ते 140 पर्यंत 4 ने भाग जाणारे जे काही नंबर आहे त्याची समेशन तुम्हाला फाइंड आउट करायची. मग फर्स्ट स्टेपमध्ये त्यांनी काय म्हटलंय फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. बरोबर, हे नंबर तुम्हाला शोधावे लागतील. 1 पासून ते 140 पर्यंत असे कोणते नंबर आहे ज्याला 4 ने भाग जाईल. मग त्यांनी दिले बघा 4 8 डॅश 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 136 140. फर्स्ट नंबर आहे 4, सेकंड नंबर 8 आहे, लास्ट नंबर 140, सेकंड लास्ट नंबर 136.
त्याच्या खाली म्हटलंय हाऊ मेनी नंबर्स, असे किती नंबर आहे. मग ते आपल्याला शोधावं लागेल यांची व्हॅल्यू. एनची व्हॅल्यू शोधण्यासाठी लास्ट टर्म दिली तुम्हाला 140. लास्ट टर्म आपण TN ने दाखवतो. TN आहे 140. ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे 4 आणि कॉमन डिफरन्स बघा 8 - 4 4 आहे. तर TNचा फॉर्म्युला यूज करू. TN इक्वल टू A प्लस N - 1 इंटू D. चला TN ची व्हॅल्यू पुट करा 140, A ची व्हॅल्यू 4, N - 1 D ची व्हॅल्यू आहे 4. हा इकडे त्यांना मायनस होईल ना, 140 मधून 4 गेले 136. N - 1 इंटू 4. 4 मल्टिप्लाय डिवाइडला जाईल 136 डिवाइड बाय 4 इक्वल टू N - 1. करा तर बेटा 4 त्रिक 12, 1 उरले 16, 4 चौक 16. 34 इक्वल टू N - 1. आता -1 इकडे त्यांना प्लस होईल. 34 + 1 इक्वल टू N, दॅट इज 35. असे किती नंबर आहे बेटा 35. तर यांची व्हॅल्यू दिली आहे 35. ठीक आहे. हे सगळं रफ वर्क केलेलं आहे, मी ते कट करून टाकतो. आता बघा त्यांनी खाली काय म्हटलेलं आहे. खाली त्यांनी असं म्हटलं N इक्वल टू किती आहे 35. A फर्स्ट टर्म 4, कॉमन डिफरन्स 8 - 4 4. ठीक आहे. मग TN इक्वल टू दिलं आहे त्यांनी, तो फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि काहीतरी यांची व्हॅल्यू वगैरे असं फाइंड आउट केलेली त्यांनी. ठीक आहे. मग आता त्यांनी एक काय चूक केली बेटा, TN इक्वल टू A प्लस N - 1 हा फॉर्म्युला यूज केला. मग TN म्हणजे लास्ट टर्म ती 140 पाहिजे, त्यांनी 136 घेतली. तर इथे तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं, इथे यायला पाहिजे बेटा 140. कारण का तर त्यांनी ते शब्द वापरला बेटा फ्रॉम टू म्हणजे 1 पासून 140 पर्यंत, म्हणजे 140 सुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल. त्यांनी इथे 140 सोडून दिला होता. एवढं करेक्शन करून घ्यायचं. बघा 140 इक्वल टू A ची व्हॅल्यू पुट करा 4, N - 1 इंटू D ची व्हॅल्यू पुट करा 4. ठीक आहे. तर N किती भेटेल बघा, हे सॉल्व केला होता आपण पूर्ण. तर N भेटला होता आपल्याला 35. ठीक आहे. तर SNचा फॉर्म्युला यूज केला आहे. ठीक आहे. मग S सगळ्यांची समेशन म्हणजे किती टाइम आहे, असे 35 टर्मची समेशन फाइंड आउट करायची. S 35 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर व्हॅल्यू पुट करा N/2, 35/2. ठीक आहे. 35 इथे 35/2 इंटू इथं ब्रॅकेटमध्ये काय बघा 2A. सो 2 इंटू A ची व्हॅल्यू आहे 4, 35 - 1 म्हणजे N - 1, D ची व्हॅल्यू 4. हे पूर्ण सॉल्व करू आणि व्हॅल्यू फाइंड आउट करू. बघा 35/2 इन द ब्रॅकेट 2 इंटू 4 8 प्लस 35 - 1 34 इंटू 4, 34 इंटू 4, 4 चौक 16, चला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. ठीक आहे. सो 35/2 मल्टिप्लाय ॲडिशन करा 144, 2 ने भाग देऊ, बे 7 14, बे 2 4. सो 35 इंटू 72 तुम्हाला करायचं आहे. 35 इंटू 72, बे 5 10, चला 1, बे 3 6 आणि 1 7, 7 5 35, चला 3, 7 3 21 आणि 3 24, 0 7 5 12, चला 1 5 2, किती येते 2520. सो 2520 इज अ फायनल आन्सर. 2520. बेटा पुस्तकात आन्सर थोडे वेगळे राहू शकतात, कारण त्यांनी इथे लास्ट टर्म घेतली होती 136, ती चुकीची आहे. लास्ट टर्म यायला पाहिजे T40. ठीक आहे. इथे जर असा शब्द वापरला असतं बिटवीन, तर मग लास्ट टर्म आली असती बेटा 136. परत एकदा सांगतो, 1 पासून ते 140 पर्यंत असे किती नंबर गेला 4 ने भाग देईल, त्याची समेशन तुम्हाला फाइंड आउट करायची. मग त्यांनी बघा फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4 असं दिलंय. सिक्वेन्स पण दिली 4 8 पुरे काय आलं असतं 12 16 20, लास्ट टर्म 140, सेकंड लास्ट टर्म 136. हाऊ मेनी नंबर्स, असे किती नंबर आहे ते आपण बघा फॉर्म्युला यूज केला. आपल्याला 35 नंबर भेटलाय. ठीक आहे. लास्ट टर्मचा फॉर्म्युला यूज करायचा आहे TNचा. यांची व्हॅल्यू 35, A म्हणजे फर्स्ट टर्म 4 आहे, D कॉमन डिफरन्स 8 - 4 4. मग TNचा फॉर्म्युला दिला आहे, त्यात किंमत टाकली. TNची व्हॅल्यू 140 दिली आहे, A ची व्हॅल्यू 4 आहे, D ची व्हॅल्यू 4 आहे. सॉल्व केलं, N आपल्याला 35 ऑलरेडी भेटलेला आहे. SNचा फॉर्म्युला यूज केला आहे, त्यात व्हॅल्यू पुट केलं. फायनल आन्सर आहे 2520. बरं सोपं होतं, फक्त ना ॲक्टिव्हिटी व्यवस्थित तुम्हाला लक्षात घ्यायची.